रात्रीचा पहिला उपवास आहे. तर ह्याच वर्षी मी फक्त उपवास धरला नाही. तर हे जे मला असं वाटायचं की देवाने एवढं संकट, एवढं मी करून एवढं संकट माझ्यावर दिलं आहे आज देवाने, त्यामुळं मला थोडा राग होता. पण ज्यावेळेस मी 5वीमध्ये होते, आमची मम्मी उपवास धरायचे, तेव्हापासून ते आजपर्यंत एकही दिवस म्हणजे एकही वर्ष असं गेलं नाही की कितीही संकट येऊ दे, आजारी असू दे, काही येऊ दे, तरी पण मी उपवास धरायचे. इवन माझी प्रेग्नन्सी होती त्यावेळेस मला खूप वॉमिटिंगचा त्रास व्हायचा, त्यावेळेससुद्धा मी उपवास धरला होता, ते पण 9 दिवस. घरातले सगळे म्हणायचे धरू नको, मिस्टर म्हणायचे, मम्मी म्हणायची, पप्पा आमचे म्हणायचे धरू नको, पण नाही, मी शेवटी धरलाच होता उपवास त्यावेळेससुद्धा. आणि छान तिच्या आशीर्वादाने मला छान मुलगाही झाला. पण आता सगळ्यांना तर माहितीच आहे की जे माझ्या आयुष्यात एवढं मोठं दुःख दिलं आहे त्याला मी देवालाच कारणीभूत ठरवायचे. जे की मला आमच्या घरातल्यांनी समजून सांगितलं की देवाला दोष देण्यापेक्षा जर त्यांचं आयुष्यच तुझ्यासोबत इतके दिवस असेल तर तू तरी काय करू शकते. मरण हे आपल्या हातामध्ये नसतं आणि जगणं हे आपल्या हातामध्ये असतं. आपण कसं जगायचं ते आपल्या हातात आहे, पण मरण आपल्या हातामध्ये नसतं. ते कधीही माणसाला त्याचं ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस घेऊन येतो. आणि मेन जे प्रेमानंदजी महाराज आहेत त्यांचे जे मोटिवेशनल जे व्हिडिओ आहेत, तर ते बघूनसुद्धा मला हा डाऊट क्लिअर झाला की आपण जर देवाला दोष देण्यापेक्षा माणसाने आपण जे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे त्यातच जर आपण स्वतःच्या कर्तृत्वाने किंवा आपण जर व्यवस्थित राहून जर केलं तर ठीक आहे. बाकी काही नाही. वाईट या गोष्टीचं वाटतंय की आज मी उपवास धरला नाही एवढ्या वर्षातनं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर माझी खूप श्रद्धा आहे, कारण मी लहान मला जसं समजत पण नव्हतं तेव्हापासून मी उपवास धरायचे. आणि आज अशी वेळ आहे की मी आज उपवास धरला नाही म्हणून वाईट पण वाटतंय. आणि खरंच आमची जी कुलदेवी आहे आमची मम्मीची आई येडेश्वरी, तिच्या कृपेने आज मला सोन्याचे दिवस आहेत. पण जो माझा व्यक्ती आहे आवडता तोच नाही आहे. थोडं वाईटही वाटतंय, पण ठीक आहे. हेही दिवस निघून जातील. जे आत्ता माझ्यावर दिवस आहेत तेही निघून जातील. तसं आपल्या आयुष्यात जसं सुखच आहे असं नाही आहे, दुःख पण सोबत असतात. तर तेवढी सहन करण्याची आपल्यामध्ये कॅपॅसिटी हवी आणि ते आपण थोडी सहन करायला पण शिकायला हवं. सगळ्यांच्याच आयुष्यात सुखच असतं असं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी सुख दुःख हे सगळ्या गोष्टी आहेत. पण माझा तरी मुलगा 5 वर्षाचा आहे. पण काहींच्या ह्याच्यामध्ये मुलांना वडीलसुद्धा माहीत नसतात. तशा परिस्थितीतून आहेत काही लेडीज. तेच थोडे मोटिवेशनल व्हिडिओज बघून थोडीफार आहे स्टेबल. आणि यावर्षी नाही उपवास धरता आला, पुढच्या वर्षी तर नक्की धरेल.